नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपल्याला बघायला मिळणार आहे. नैना म्हणत असते की मम्मा तू जर आता इथे राहायला आलीये तर मला आता फक्त आणि फक्त तुझ्या हातचं खायचंय. तेव्हा मात्र रजनी म्हणत असते अगं नैना, अगं त्या कालच आल्या तिथे राहायला, आता लगेचच काय त्यांना कामाला लावतेस तू? अगं असं करू नकोस, अगं त्यांची कंबर धरलीये आणि जर त्यांनी काम केलं तर त्यांना आणखीन त्रास होईल. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की म्हणजे आता माझे कोणी डोहाळे सुद्धा पुरवणार नाही आहेत का? तेव्हा मात्र रजनी म्हणत असते की मला तसं नव्हतं म्हणायचं नैना, अगं त्यांची 2-3 दिवसामध्ये कंबर बरी झाली की मग तुला हवं ते बनवून देतील त्या, आणि तसंही त्या काही घरी लगेचच जाणार नाहीये. नैना आता रागवते, नैना आता रागवूनच बोलायला लागते आणि म्हणत असते हेच म्हणायचंय मला कोणी प्रायोरिटीज देत नाही, कुणाचं माझ्याकडे लक्षच नाही, आणि मी काहीही म्हंटल ना तर सर्वजण मला विरोधच करतात. आता मम्माची कंबर दुखते, आय ऍक्सेप्ट, पण मी पण तिच्या हातचं खूप महिन्यांनी काहीतरी खाणार आहे ना. आणि इतर वेळेस तुम्हीच म्हणत असतात ना काही खावंसं वाटलं तर सांग, काही खावंसं वाटलं तर सांग, मग आता सांगते ना मला हे खायचंय म्हणून, मग आता काय प्रॉब्लेम आहे? बट एनिवेज, जर मम्मा मला काही बनवून देणार नसेल खाण्यासाठी तर मी आणि राहुल बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ. कारण की मला एक गोष्ट कळलीये या घरातली, मला काय हवं मला काय नको या गोष्टीचं कुणालाच काही देणं घेणं नाहीये. पण जर मला काही थोडंफार झालं की लगेच डॉक्टरांना बोलवा, हे मात्र तुम्हाला चटकन जमतं. पण मी एखादी गोष्ट सांगितली आणि ती पूर्ण करावी असं तुम्हाला कधीच वाटत नाही. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हीच गोष्ट जर कलानी सांगितली असती ना, मम्माने कंबर दुखत असू नाही तर तिकडं भूकंप आलेला असू, लगेच जाऊन जेवण बनवलं असतं. परंतु आता हीच गोष्ट मी म्हणते ना आता, त्यामुळे तुम्ही सगळे नाहीच म्हणणार आहात. तेव्हा आता संगीता म्हणत असते नैना जरा शांत राहतेस का बाळा? तेव्हा मात्र नैना म्हणते की नाही मम्मा, तू मला जरा स्पष्टच सांग, तू इथे माझी काळजी घ्यायला आलीये की कलाची? नाही म्हणजे जर तू माझी काळजी घ्यायला आली असशील ना तर मग मी म्हणते तेच केलं पाहिजे ना तू. तेव्हा आता संगीता म्हणते की बरं चिडू नकोस, आपण जरा सासरी आहोत याचं भान ठेव, की जरा तोंडावरती ताबा ठेव आबाजी, असं म्हणत आता संगीता तिला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं इथं आबा आहेत, घरातले सर्वजण बसले तिथे, आणि तू काय बोलतेस हे एवढं? रजनी म्हणत असते वहिनी, अहो तुम्हाला जमणार आहे का हो एवढं सगळं करायला? अहो तुमचं कंबर दुखतंय ना. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते अहो रजनी मॅडम, मला एखादा पदार्थ करायला काही जड नाही जाणार हो, आणि तुमच्याकडे लई नोकर चाकर आहेत, त्यांना घेते ना मदतीला. हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा जर आता माझ्या घरी जर माझी कंबर धरली असती तर मलाच करावं लागलं असतं की काम, आणि एखादा पदार्थ बनवणं आणि तेही माझ्या लेकीसाठी बनवायला लागणं हे माझ्यासाठी काही जास्त नाही. करते हा मी, नको काळजी करू नये ना, मी बनवते तुझ्यासाठी. संगीता आता नैनीला म्हणत असते की नैनी तू अजिबात काळजी करू नको, तू वरती रूम मध्ये जाऊन आराम कर जा, मी तुझ्यासाठी बनवून वरती घेऊन येते. नैना आता हिसक्यातच उठते आणि खूपच रागामध्ये वरती रूम मध्ये निघून जाते. नैना खूप उद्धटपणे वागत असते. संगीताला खूपच वाईट वाटत असतं की नैना इतकी उद्धट का बरं वागते. परंतु आता दुसरीकडे इकडे कला खूपच रागामध्ये भांडे पुसत असते. तिला खूप राग आलेला असतो अद्वैतचा आणि तिचं सारखं भांडण सुरू असतं, आणि अद्वैतच्या रागामध्येच ती आता सर्व भांडे पुसत असते. तेवढ्यातच तिथे संगीता येते. संगीता आल्यानंतर कलाला म्हणत असते अगं कला, तुला माहितीये नैनाला मला तिच्या आवडतीचा काहीतरी पदार्थ बनवायचा आहे, आणि मला काय वाटतंय माहितीये का, एक पदार्थ तिच्या आवडतीचा बनवते मी आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ते मी आपल्या जावई बापूंच्या आवडतीचे बनवते. तेव्हा कला म्हणत असते का बरं, आज काय त्याचा वाढदिवस आहे की लग्न आहे? तुला लईच पुळका आहे ना त्याचा. संगीता आता हसतच म्हणत असते अगं लगीन कस काय होईल ग, ते तर आधीच झालंय माझ्या लेकीशी. कला म्हणत असते हे बघ आई, मी खूप आधीच तुला या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सांगते, हे बघ तू एवढा भाव देऊ नकोस बर का त्याला, तो खूप शेपारतो, मला माहितीये ना, तू मला विचार. संगीता मात्र आता कलालाच बोलते. संगीता म्हणत असते की मारील धरून तुला, अगं तुला 4दा सांगितलं जावई बापूंविषयी असं बोलत नको जाऊ, आणि आपल्या नवऱ्याविषयी नेहमी चांगलं बोलायचं असतं, कितीही झालं तरी नवरा आहे तुझा. संगीता म्हणत असते की अगं शिक काहीतरी, अगं ते किती प्रेमाने वागतात,
किती आदर करतात ते. संगीता म्हणत असते, अगं तुमच्यामध्ये कितीही वाद झाले, कितीही भांडणं झाले, शेवटी तो तुझा नवरा आहे की नाही. अगं आपल्या नवऱ्याशी नेहमी चांगुलपणानेच वागायचं असतं. आणि कसं आहे माहितीये का तुला, एक सिक्रेट सांगते, नवऱ्याच्या मनाचा मार्ग कुठून जातो माहितीये, तो पोटातून जात असतो नेहमी. कलाला मात्र काही हे पटत नसतं. कला म्हणत असते की आई, तो नवरा असेल नाही तर भवरा असेल, मला त्याच्या पोटात, मनात, कानात कुठेही घुसण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि असाही तो माझ्या डोक्यात जातो ना, हेच खूप आहे. कला आता खूप रागानेच म्हणत असते, ती खूप चिडून म्हणत असते, आई अगं मी त्याच्या डोक्यात शिरले काय, मनात शिरले काय, हृदयात शिरले काय, त्याच्या नाकाचा शेंडा मात्र अगदी नेहमी वरतीच असतो. संगीता आता हात जोडते कलाला आणि म्हणते, लई कठीण आहे बरं का तुझं. कला म्हणत असते की आई अगं मी कठीण आणि तो काय सोपा वाटतो का तुला. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की होय सोपेच आहे माझ्या जावई बापू, साधा सरळ गुणी माणूस आहे तो. कला म्हणत असते की अच्छा गुणी माणूस आहे ना तो. हे बघ त्या गुणी माणसाला ना भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही. आता ना मी त्याला भेंडीची भाजी खायला घालते की नाही. कला मात्र पुटपुटत असते. तिला राग येत असतो की संगीता ही अद्वैतला खूप भाव देते आणि स्वतः कलाला मात्र काहीच भाव देत नाहीये आणि कलालाच चुकीचं मानते. तेव्हा मात्र ती म्हणत असते, माझी आई मलाच चुकीचं मानी. संगीता आता कलाला समजावून सांगण्यासाठी येते. संगीता म्हणत असते की अगं डोळ्यावरले झापडं काढ आणि उघड्या डोळ्याने बघ त्या माणसाकडे. अगं नुसती माझी गादी धरली तर माझ्या पुढे गादी आणून टाकली त्या माणसाने. किती साधा आणि सरळ माणूस आहे तो. कला म्हणत असते की आई अगं तुझ्या डोळ्यावरती चांगुलपणाची झापडं आहे, त्याचं काय करायचं मी. अगं त्याने तुला गादी आणून दिली हे दिसलं, परंतु त्यानंतर तो मला वाटेल ते बोलला हे नाही दिसलं तुला. संगीता म्हणत असते की ते दिसलं मला, परंतु तरी ते चांगलेच आहे. बघ आज ते तुला जमिनीवरती झोपूच देणार नाही बघ. कला म्हणत असते की काय, अगं तो मला जमिनीवरती झोपू देणार नाही. अगं आई मी 24 तास त्या माणसाबरोबर असते, तो कसा वागू शकतो ना हे मला चांगलंच माहितीये. मला तो वाटतं त्याला धरून दोन. तेव्हा मात्र संगीता लगेच चिडते आणि लगेचच कलावरती हात उचलत म्हणत असते की आता तुलाच फटकविल मी. आणि मग नंतरून आजूबाजूला कोणी बघल म्हणून ती आता कंट्रोल करते स्वतःला आणि म्हणत असते की अगं जरा नीट बोल. कला मात्र आता पुन्हा संगीताला सांगत असते, म्हणत असते की आई इतक्यातच तू विसरलीस कसं काय ग. अगं याच माणसाने मला हाताला धरून घराबाहेर काढलं होतं आणि तो कधी कधी खूप निष्ठुर वागू शकतो. संगीता म्हणत असते, अगं हा तुझा संसार आहे आणि संसारात अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात, त्याच उघडत बसायच्या नाही. संगीता म्हणत असते की अगं त्यांचा पण गैरसमज झाला, त्यांना वाटलं त्यांच्या आईला तू धक्का मारला म्हणून ते असं वागले ग. हे बघ तुझ्यासाठी तुझी जशी आई आहे तसं त्यांच्यासाठी त्यांची आई नाहीये का, आहे की नाही. तेव्हा कला बोलायला जाते, तेवढ्यातच संगीता म्हणते म्हणून ते तसं वागले असतील ग. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की इतकं सगळं होऊन सुद्धा तो माणूस तुझ्या आईशी कसं वागतोय, हा त्यांचा मोठेपणा आहे. तेव्हा कला म्हणते की तरी सुद्धा तो वाईट माणूस आहे. तेव्हा संगीता म्हणत असते की हा तुझा गैरसमज आहे. तेव्हा कला मात्र म्हणत असते की नाही शक्यच नाही, हा माझा बरोबर समज आहे. अगं आई मी त्याच्या बरोबर राहते, आता त्याला मला त्रास कसा द्यायचा ना हे मला बरोबर ठाऊक आहे. संगीताचं मात्र आता डोकं आउट झालेलं असतं. या कलाला इतकं काही समजून सांगितलेलं असतं अद्वैत विषयी. तिला इतक्या चांगल्या गोष्टी सांगून देखील कलाच्या डोक्यात एकच असतं, अद्वैत वाईट माणूस आहे. ती अद्वैतचा तिरस्कारच करत असते. तिच्या डोक्यात इतकंच असतं की तो तिच्या खोड्या काढतो. अद्वैत आणि कला जसे काही लहान मुलंच आहेत दोन, जे की पहिली दुसरीला शिकताय आणि एकमेकांच्या खोड्या काढताय, अशा प्रकारचे त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतात एकमेकांविषयी. संगीता मात्र विचार करत असते की कसं समजावून सांगू हिला. बरं माझ्या डोक्यात एक आयडिया आली आणि मग असं म्हणतच आता संगीता म्हणत असते की बरं हे बघ लागली पैंच, ते आज तुला जमिनीवरती झोपू देणार नाही. तेव्हा कला म्हणत असते की जमिनीवरती झोपू देणार नाही, एवढा पुळका आहे का तुला तुझ्या जावयाचा. ठीक आहे मी देतेच तुला दाखवून तो कसा वागू शकतो ते. मग असं म्हणतच आता कला लगेचच संगीताच्या हातामध्ये हात देत असते आणि म्हणते की लागली पैंच. तेव्हा मात्र लगेचच संगीता म्हणते की हो लागली पैंच. तेव्हा संगीता मात्र म्हणत असते की जर का मी जिंकले तर मी म्हणेल तसं वागायचं इथून पुढे त्यांच्याशी. कला म्हणते की ओके, परंतु मी जर ही पैंच जिंकले ना आई तर मी चांदेकरशी कसंही वागले ना तर तू आयुष्यभर त्याच्यामध्ये पडायचं नाही, कबूल. तेव्हा मात्र आता संगीता विचारच करायला
लागते. परंतु आता कला तिला सारखं सारखं विचारत असते, काय मग कबूल ना, असं 2-3 वेळा विचारते आता कला. तेव्हा आता कला खूपच कॉन्फिडंट असते. तिला असं वाटत असतं की अद्वैत मात्र असं काही करू शकणार नाही. संगीता मात्र म्हणते की हो हो ठरलं ठरलं. तेव्हा मात्र संगीता लगेचच नॉर्मली चालायला लागते. तेव्हा मात्र कला म्हणत असते, आई अगं तुझी तर कंबर धरली होती ना. तेव्हा लगेचच संगीता नाटकं करत म्हणत असते की होय 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 अगं हो ना लय दुखते ग, आणि असं म्हणतच आता कमराला हात लावते. संगीता म्हणत असते की कामाच्या नादात धरायचं राहून गेलं, आणि मग पुन्हा नाटकं करत कंबर दुखल्याचं ती आता नाटक करू लागते. आणि कामाच्या नादात ते दुखायचं लक्षात नाही राहिलं. तू अजिबात काळजी करू नको, करू आपण समधी काम. कला मात्र विचारच करत असते, ही आई अशी काय वागते. तेव्हा मात्र कलाला काही कळत नाही. इकडे राहुल मात्र नैनाला म्हणत असतो, नैना मला तुझी ही गोष्ट खूप आवडते की तू तुझ्या हक्कासाठी भांडते. आता पण तू बरं केलंस की तू आता खाली बोललीस. कला असती तर सर्वांनी मान्य केलं असतं, तू आहे म्हणून कोणी मान्य करत नाही. तेव्हा नैना म्हणत असते, त्याचं काय ना राहुल, मला माझे हक्क पूर्णपणे माहितीये, आणि मला जर माझे अधिकार आणि माझी व्हॅल्यू जर कोणी देत नसेल ना तर ते मला भांडून आणि हिसकावून सुद्धा घेता येतात. नैना म्हणत असते की बाय द वे मी तुझी बायको आहे, आणि बायकोचे तर खूप स्पेशल अधिकार असतात आणि खूप स्पेशल हक्क देखील असतात. तेव्हा राहुल विचारत असतो की आता कुठला अधिकार गाजवायचा आहे तुला माझ्यावरती. नैना म्हणत असते की काय रे राहुल, तुला सगळंच ना खूप एक्सप्लेन करावं लागतं. तेव्हा आता नैना म्हणत असते की हे बघ, ही आपल्या लग्नानंतरची आणि आपल्या तिघांची पहिली दिवाळी आहे, तर मला या पहिल्या दिवाळीला काय गिफ्ट देणार आहेस, मग कोणतं स्पेशल गिफ्ट देणार आहेस. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की बरं चल तुला हवं ते देईल. तेव्हा मात्र नैनाला खूप आनंद होतो. नैना म्हणते खरंच, आणि तेवढ्यातच मात्र राहुलला एक फोन आलेला असतो. तो फोन घेण्यासाठी लगेचच बाजूला जातो. आता राहुल रूमच्या बाहेर गेलेला असतो. रूमच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच नैना खूप इरिटेट झालेली असते. तिने जे पोटाला बांधलेलं असतं त्याचा मात्र तिला त्रास होत असतो. ती लगेचच ते पोटाचं काढते आणि बेडवरती टाकते, आणि तशीच ती आता फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला गेलेली असते. सोबतच आता खालून संगीता येत असते, आणि ते जे साडींचं गाठोड्यासारखं बांधलेलं असतं ते मात्र आता बेडच्या कोपऱ्यावरती असतं. ते हळूहळू सरकत असतं खाली, आणि जशी संगीता वरती येते रूम मध्ये तसं ते गाठोडं खाली पडतं. संगीता आता नैनाला मोठमोठ्याने हाका मारत असते, आणि आता नैना मात्र आतमध्ये असते. नैना म्हणते की नो 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 नो, मी दाराची कडी लावायला विसरले का, मम्मा आत कशी काय आली डायरेक्ट. आता असं म्हटल्यानंतर आता मात्र नैनाला टेन्शन फार वाढलेलं असतं. संगीता म्हणत असते की नैना अगं मी तुझ्यासाठी सूप घेऊन आले. तेव्हा मात्र नैना म्हणत असते, अगं मम्मा तू एक काम कर, तू तिथे सूप ठेव आणि तू खाली निघून जा, मी आले. नैना मनातच म्हणत असते की बाहेर ठेवलेलं जे पोट आहे ते जर मम्माने बघितलं ना तर वाट लागेल माझी. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं गरम आहे तोपर्यंत पिऊन घे की. तेव्हा नैना म्हणते की मम्मा तू एक काम कर, ते सूप पण खाली घेऊन जा, मी खालीच आले पिण्यासाठी. अगं मी या कंडिशन मध्ये आहे ना, त्यामुळे मला फ्रेश होण्यासाठी जरा टाइम लागतो. तेव्हा मात्र संगीताला आता विश्वास पडतो, आणि त्याच्यामुळे संगीता म्हणते की बरं बरं मी जाते खाली. असं म्हणतच संगीता तिथून निघालेली असते, आणि ते गाठोडं देखील आता कोपऱ्याला खाली पडलेलं असतं. नैना आता लगेचच वॉशरूमच्या बाहेर येते आणि ते गाठोडं बघते, आणि म्हणत असते की थँक्स गॉड हे माझ्या मम्माने बघितलं नाही, नाहीतर तिने बघितलं असतं ना तर माझी वाटच लागली असती. नैना म्हणत असते की आता हे 24 तास माझ्या आजूबाजूला असणार, मला हे प्रेग्नन्सीचं नाटक करणं ना खूप महागात जाणार आहे. इकडे दुसरीकडे आबा मात्र माळा जपत रजनी, रोहिणी आणि सरोज येतात. तेव्हा रजनी म्हणत असते की आबा तुम्ही आम्हाला बोलवलं. तेव्हा आबा म्हणत असतात की आता सणावाराचे दिवस आलेत, आणि आपल्या घरात विहीनबाई राहायला आल्यात. तेव्हा आपल्या घरात वादाचे काही प्रसंग घडले तर ते टाळायचा प्रयत्न करा. त्यांच्या समोर आपल्या घरातला वाद चव्हाट्यावरती आणायचा नाहीये, आणि कोणत्या आईला आवडल की ज्या घरामध्ये सतत वाद होत असतात त्या घरात आपली पोरगी आहे म्हणून. मला एवढंच म्हणायचंय तुम्हाला तिघींना की तुम्ही फक्त समजुतीने घ्या आता काही दिवस. तुम्ही कराल का असं मी म्हणत नाहीये, हे झालंच पाहिजे. घराचा प्रमुख या नात्याने मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय, आणि जर कोणाला विरोध दर्शवायचा असेल तर त्याने तो इथे लगेच दर्शवावा. सरोज मात्र लगेचच आता आबांना म्हणत असते, न ऐकून सांगणार कोणाला. काही झालं तरी तुम्ही त्या कलाची बाजू घेणार आणि त्या खरेबाईच ऐकणार, न बोललेलंच बरं. तेव्हा लगेचच आबा म्हणतात की मला पण त्याच बाबतीत बोलायचं होतं. मनातलं विष काढून टाका. मी तेच म्हणायला लागलोय की मनात जर विष असेल तर ते काढून टाका, आपण त्या गोष्टी नंतरून सुद्धा बोलू शकतोय. काय रोहिणी. लगेचच रोहिणी म्हणते की डॅड तुम्ही मला का बरं बोलताय. तेव्हा रोहिणी म्हणत असते की डॅड मी कोणाच्या आद्यामात्यात
नसते, मला तर सगळंच मान्य असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की वयानं मोठा आणि घरचा प्रमुख या नात्यानं तुम्हाला सांगायला लागलोय, हा आदेश सगळ्यांनी पाळलाच पाहिजे. आणि असं म्हटल्यानंतर आता आबा इशारा करतात जाण्याचा. मग आता त्या तिघीही निघून जातात. आबांनी खूप सिरियस होऊन आता मात्र तिघींना चांगलेच डेंजर आदेश सोडलेले असतात. आता वेळ रात्रीची झालेली असते. रात्री झोपण्याची तयारी सर्वांची झालेली असते. आता खाली कला ही संगीताला भेटलेली असते. तेव्हा संगीता म्हणत असते, कले ध्यानात आहे ना आपली पैज? कला म्हणते की हो, मी वरच चालले, तू पण आताच चल. मग संगीता आणि कला आता अद्वैतच्या रूम कडे आलेल्या असतात. त्या दोघी आता रूम मध्ये डोकून बघत असतात तर अद्वैत तिथे बेडच्या बाजूला उभा असतो. दोघी जेव्हा रूम मध्ये बघायला जातात तेव्हा दोघींचे डोके एकमेकांना धडकतात आणि मग पुन्हा त्या ऍडजस्ट करून बघायला लागतात. अद्वैत आता तिथे आवरून ठेवत असतो काही गोष्टी. संगीता आता कलाला म्हणत असते की तू जा आतमध्ये, मी इथंच थांबते. कलापेक्षा जास्त एक्साइटेड आता मात्र संगीता असते. कला म्हणत असते की बघच आतमध्ये गेल्यावर काय होतं ते. तेव्हा मात्र संगीता म्हणते की स्माईल, आणि असं म्हणतच आतमध्ये जा आणि तोंड असं ठेव स्माईल सारखं, असं मात्र संगीता म्हणत असते. आणि आता कला गुड नाईट करून आतमध्ये जाते. ती तिचा पाण्याचा ग्लास तिथे ठेवून देते बाजूला आणि आता मात्र तिथे रूम मध्ये गेलेली असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, वाह काय छान झोप लागणार आहे मला आज. एवढा मोठा बेड, त्यावरती मऊ मऊ गादी आणि त्याच्यावरती मी एकटाच. प्रत्येकाला हेवा वाटावा असं सुख आहे यात. आता मी या बेडवरती शांतपणे बसणार, असा पडणार आणि अंगावरती ब्लँकेट घेऊन पडता क्षणी झोपी जाणार. कला मात्र अद्वैतकडे फक्त बघत असते. कला अद्वैतची काहीही वाद घालत नाही. कला मात्र आता गप्प बसलेली असते, कारण की तिला पण पैन जिंकायची असते. त्याच्यामुळे ती अद्वैतला काहीही बोलत नाही. कला लगेचच वॉर्डरोब मधून चटई काढते, खाली आथरते आणि आता कलाने चटई वगैरे आथरलेली असते आणि मोठ्याने ओरडूनच ती म्हणते, आणि मी आता इथे चटईवरती खाली झोपणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मग असं ओरडून कोणाला सांगते, पण तू काय करणार बिचारी. छान झोप मिळणं, छान झोपायला लागणं हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. संगीता मात्रेकडे डोक्याला हात लावत असते, म्हणत असते की मी समजलं तसं काहीच झालं नाही, मला वाटलं आणि आता याचं काय झालं. आता मात्र संगीताला दुःख होत असतं, कारण की आता कलाला पहिली गादी तरी होती झोपायला, आता मात्र तिला चटईवरती झोपावं लागणार असतं. देवा खरंच खूप कठीण आहे बाबा. आता मात्र अद्वैत मोठमोठ्याने गाणे म्हणत असतो. गाणं पण म्हणत नसतो, तो काहीतरी गुणगुणत असतो. ते ऐकून आता इकडे संगीताला त्रास होत असतो. कला मात्र झोपायचं नाटक करत असते. ती आता डायरेक्टली जशी काय एकदम ओके पद्धतीत काहीही प्रॉब्लेम नसल्यासारखी आता चटईवरती झोपलेली असते. संगीता इकडे पार खूपच स्वतःला गिल्टी मानत असते. ती म्हणत असते की अंबाबाई हे काय होऊन बसलं अगं. अगं मी तुझ्या पुढे हात जोडते, तूच काहीतरी कर. आता हे पुन्हा वेगळे झोपणार आहेत. अद्वैत मात्र आता रूम मध्ये असतो. त्याला काही चैनच पडत नसतं. कला मात्र का बरं त्याच्याशी भांडणं, या प्रश्नाचं उत्तरच त्याला मिळत नसतं. अद्वैत कलाकडेच बघत असतो. हातामध्ये त्याने फुलं घेतलेले असतात. मोठमोठ्याने तो आधी गाणे म्हटलेला असतो आणि आता हसतच कलाकडे बघत असतो. अद्वैत आता कलाकडे जातो. असा बेडवरूनच जातो तो कलाकडे आणि मी कला का बरं काही बोलू नाही राहिली. आज नेमका सूर्य कोणत्या दिशेने उगवलाय हे त्याला कळत नसतं. आता अद्वैत कलाला ती फुलाची काडी टोचत असतो. तेव्हा मात्र कला चिडूनच उठते आणि म्हणते की चांदेकर असं काय वागतोयस तू माझ्याशी, मला काय काडी टोचतोय ती, तुला झोपायचं तर आता झोप ना जाऊन शांत जरा. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणत असतो, अद्वैत कलाला म्हणत असतो की खूप राग येतोय ना आता माझा, खाऊ की गिळू असं होत असेल ना तुला माझ्याकडे बघून. कलाला मात्र खूप संताप झालेला असतो. कला मात्र फक्त गप्प याच्यासाठी असते कारण की तिला पैन जिंकायची असते. अद्वैत म्हणत असतो की पण तुला करता काहीच येत नाहीये, बिना दात वाला शेर. तेव्हा आता कला चिडते आणि म्हणते की तू आता माझ्याशी यावेळी आता या गोष्टीवरती चर्चा करणार आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही चर्चा वगैरे काही नाही, फक्त मी तुला सांगतोय, बरं ये वरती येऊन झोप. आता मात्र बाहेरून संगीता हे बघतच असते. संगीताच्या सुद्धा कानाला विश्वास बसत नसतो आणि कलाच्या सुद्धा कानाला विश्वास बसत नसतो. तेव्हा कला म्हणते की काय म्हणालास, द अद्वैत चांदेकर जो सारखं मी माझं करत बसतो, तो मला म्हणतोय वरती येऊन आता बेडवरती झोप, शक्यच नाही. हे बघ चांदेकर, तुला माझ्यावरती दयामाया दाखवायची काही गरज नाहीये बरं का. अद्वैत म्हणत असतो की तुझ्यावरती दयामाया दाखवायचा काय संबंध आहे, मला माहितीये ना उद्या जाऊन तू काय करशील. उद्या जाशील, आपण समोर उभं राहशील आणि मग माझ्या
माझ्याबद्दल चुगल्या करशील, त्यांना म्हणशील की बघा तुमचा नातू मला चटईवरती झोपवतो, त्याच्यामुळे माझी कंबर दुखते, पाठ दुखते आणि आबांनी दयामाया दाखवलेली मला तुला नकोय आणि तुझा हा जो प्लॅन आहे तो मला काही कळत नाही असं समजू नकोस. आता कला मात्र इकडे संगीताकडे बघत असते. तेव्हा मात्र संगीता खूप हसत असते. संगीताला खूप आनंद होत असतो, कारण की आता मात्र कला पैज हरलेली असते आणि संगीता पैज जिंकलेली असते. कला आता डायरेक्टली डोक्याला हात लावते आणि म्हणते की माझ्याच नशिबी हे सगळं काय येतं, देव जाणे. इकडे मात्र संगीता रागाने जाता कलाकडे बघते. तेव्हा अद्वैत विचारत असतो याचा काय संबंध आहे इथे. कला आता अद्वैतला रागानेच काहीतरी बोलायला जाते. तेव्हा आता ती काही पूर्ण बोलणं करत नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं बोल ना, अगं तू बोल, मी लगेच तुझ्या आईला जाऊन सांगेल. थांबलीस का, अगं बोलायचंय ते बोल, बोलून टाक एकदाच, मनात कशाला ठेवते. तू बोलली ना, मी लगेच तुझ्या आईला जाऊन तुझं नाव सांगेल. मग कला मात्र आता चिडत असते आणि म्हणत असते तू अगदी मला काही जरी म्हणाला ना तरी सुद्धा मी वरती येऊन झोपणार नाहीये बेडवरती. अद्वैत म्हणत असतो की अरे याला काय अर्थ आहे, मी सांगतोय ना तुला वर येऊन झोप बेडवरती म्हणून. आता मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की वरती येऊन झोप तरी सुद्धा कला काय ऐकायला तयार नसते. कला आता खाली झोपते. कला मात्र आता ऐकतच नसते. अद्वैतला सुचत नाही नेमकं काय करू. अद्वैत उठतो, ते फुलं आता गुच्छामध्ये ठेवतो, दोन्ही हाताने आता डायरेक्टली कलाची चटई पकडतो आणि डायरेक्ट उचलायला लागतो. आणि आता कला फारच चिडते आणि म्हणते की अद्वैत चांदेकर तू काय करतोयस हे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अगं मी तुला केव्हाच म्हणतोय ना वरती झोप बेडवरती, तू जर आता ऐकायलाच नाही राहिली तर मी काय करू, उठ आता वरती झोप. आता मात्र कला मात्र बाहेर बघत असते. त्याकडे ती बघत असते. तेव्हा संगीता तिला सांगत असते की अगं जा वरती. तेव्हा संगीताच्याकडे म्हणत असते की ही पोर सुद्धा ना इतकी हट्टी आहे, जावई बापू इतक्या वेळा सांगताय तिला तरी सुद्धा ऐकत नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की तू जर आता माझं ऐकलं नाहीस ना तर मी रात्रभर तुला असंच धरून फिरवत राहील बरं का. तेव्हा मात्र कला म्हणते की बरं येते मी वरती झोपायला, सोड. मग असं करून आता तो ती चटई सोडून देतो, कारण की त्याने आधी चटईला धरलेलं असतं आणि तो कलाला गोल गोल फिरवत असतो. आणि आता कलाला तो वरती येण्यासाठी त्याने आता युक्ती केलीच असते. आता मात्र संगीताचं बोलणं कलाला आठवत असतं. जर का मी जिंकले तर आजपासून मी जसं म्हणेल तसंच वागायचं जावई बापूंशी. आणि अशा प्रकारे आता संगीता ही पैन जिंकलेली असते. आणि अद्वैतने देखील आता मात्र कलाचं न जुमानता तिला मात्र आता बेडवरती झोपायला भाग पाडलेलं असतं. आणि अद्वैतने खूपच चांगल्या पद्धतीने आता मात्र कलाला मनवलेलं असतं. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रोहिणी म्हणत असते की विहीनबाई थांबल्याच आहे तिथं मदतीला, तर करू देत की. तेव्हा मात्र कला आलेली असते. कला म्हणत असते अगं आई काय करतेस तू हे. तेव्हाच आता अंजू आणि तिच्या सोबत बाकीचे नोकर चाकर आलेले असतात. तेव्हा कला विचारते की अंजू. तेव्हा लगेचच अंजू म्हणत असते ते काय आहे ना, आता दिवाळी आहे ना म्हणून घरच्यांना सुद्धा वेळ द्यायचा आहे, त्यामुळे आम्हाला घरी जायचं आहे. तेव्हा मात्र ते सर्व नोकर चाकर आता तिथून निघून गेलेले असतात. आता या गोष्टीचा मात्र आनंद सरोज आणि रोहिणीला झालेला असतो. मात्र आता या गोष्टीचं टेन्शन हे कलाला आणि संगीताला आलेलं असतं, कारण की आता या सगळ्या कामांची जबाबदारी मुद्दामपणे रोहिणी आणि सरोज ह्या त्या दोघींवरतीच टाकतील असं त्यांना वाटत असतं. परंतु आता या गोष्टीवरती अद्वैत काही उपाय काढतोय का हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. धन्यवाद.